हेलो, आप सबका एक बार फिर हार्दिक स्वागत है। नादरा सहीर बब्बर जी का ये जो एकल नाटक सखुबाई, वो उसमें से गुज़रते हुए हम देखते हैं कैसे सखुबाई की ज़िंदगी में एक के बाद एक ट्रेजेडी आती जाती है। एक बार यूँ हुआ कि बचपन में ही उसके खुद के मामा ने उसके साथ बलात्कार किया। फिर उसका पति किसी और के पीछे फंसा था, किसी और औरत के पीछे। फिर बाबा की मृत्यु, और अंत में हमने देखा उसकी छोटी बहन वासंती कैसे सुइसाइड कर लेती है। वो घर से एक अहमद के साथ भाग चली थी, बड़े बड़े सपने लेकर भागी होगी, लेकिन पहुंचती है कामातीपुरा में, धंधा करती थी वहाँ, और वहीं उसने सुइसाइड कर लिया। ये सब सकुबाई की ज़िंदगी के दुखद अनुभव थे, जिससे उसका मन मानो ईश्वर से भी उठ जाता है। एक फूल वाला लड़का फूल देकर जाता है, मतलब कि जो पूजा कपूर के घर में ये करती हैं, यही फूल चढ़ाती हैं, ये काम भी काम वाली ही करती हैं, वहाँ दिया बत्ती करना वगैरह। तो सकुबाई यूँ कहती है, इनके घर का दिया बत्ती भी मुझे ही करना होता है। इतनी सी थी, तब से माँ के साथ रोज़ दिया बत्ती करती थी, मगर भगवान अपनी इच्छा से ही प्रसन्न होते हैं। अब तक हमारे दिन तो नहीं बदले। देखिए, कब से मैं दिया बत्ती कर रही हूँ, जिस घर में काम करती हूँ वहाँ की दिया बत्ती भी वहाँ की मेम साहबें नहीं करती, मैं ही किया करती हूँ। इतनी सी थी, छोटी सी थी, तब से माँ के साथ रोज़ दिया बत्ती करती। मतलब भगवान भी तभी प्रसन्न होते हैं जब उनका मन होता है। हमारे दिन तो अभी तक नहीं बदले। और इतना कहकर वो कहती है, भगवान मुझे क्षमा करें। देखो, मैं अनाप शनाप कह रही हूँ, इसलिए कृपया मुझे क्षमा करें। मगर एक बात मेरे मन में ज़रूर उठती है, हम लोग दिन रात मेहनत करते हैं, मेहनत करते करते बूढ़े हो जाते हैं और मर जाते हैं। न कोई हमें पूछता है, न याद करता है। अब देखिए, काम वालियों की ज़िंदगी, काम वालियों से सभी को काम रहता है, मतलब का काम रहता है। जो मेम साहबें खुद अपना घर का काम नहीं कर पाती, काम वालियों पर आश्रित होती हैं। लेकिन हमारे मरने के बाद कोई हमारे बारे में पूछता भी नहीं, न याद भी करता है। अरे, रोने और याद करने के लिए भी तो टाइम चाहिए, और टाइम है किसके पास? फिर छुट्टी हमें कौन देगा? 1 दिन 2 दिन बस। अगर हमारी अपनी की किसी की मृत्यु हो जाती है तो भी शोक मनाने के लिए भी छुट्टी नहीं मिलती। अब ये भी एक इश्यू है, जो डोमेस्टिक हेल्प के लिए आते हैं घर में नौकरानियाँ, उनको कोई निश्चित इतना कैशुअल लीव हो, ऐसा कुछ नहीं है, कोई क्रम ही नहीं है। वो भी खुद कभी कभार बिना बोले ही छुट्टी ले लेती हैं और मेम साहब वो उनको तंग करती हैं, और ऊपर से जब उनको कोई ज़रूरत होता है तब उनको छुट्टी मिलती भी नहीं। तो ये एक अनऑर्गेनाइज सेक्टर का एक प्रॉब्लम नादरा सहीर बब्बर जी ने सकुबाई के द्वारा उठाया है। फिर वो कहती है, अगर ज़्यादा दिन छुट्टी ले लिया तो क्या करेंगे? दूसरी बाई रख लेंगे। देखिए, इतनी अनसर्टनिटी रहती है उनके जॉब में कि अगर कुछ दुखद घटना हो गई उनके घर में, बीमारी हो गई या फिर किसी की मृत्यु हो गई, वे कुछ ज़्यादा छुट्टी ले लेते हैं, तो फिर क्या होता है? काम से ही निकाल देते हैं। भगवान ने भी इतने सारे दुख हमारे हिस्से में दे दिए। अरे क्या अल्लाह, क्या भगवान, सब एक दूसरे की मिली भगत है। अब इस बात में हिंदुओं मुसलमानों का में कोई फ़र्क नहीं। हमारे भगवान और मुसलमानों के अल्लाह सब एक जैसे ही हैं, सब एक ही थैली के चट्टे बट्टे हैं। एक वो शहनाज मैम साहब थी, एक वो शहनाज मैम साहब थी। क्या किया उसके अल्लाह ने? अब वो उदाहरण सहित बताती है, एक साइड स्टोरी बताती है शहनाज मैडम की। वो ये प्रूव करना चाहती है कि भगवान उन पर कृपा नहीं कर रहे, ठीक उसी प्रकार अल्लाह भी वैसे ही हैं। शहनाज मैडम के साथ जो हुआ वो कहानी हमें बताती है। दिन भर अल्लाह अल्लाह करती रहती थी, कुछ नहीं तो दिन में 10-15 बार तो नमाज़ पढ़ती थी। नहीं नहीं, ये ज़रा ज़्यादा है, 10-15 बार नहीं,
हाँ, 5 बार नमाज़ पढ़ती थी। अब देखो ये थोड़ा एक्सैजरेशन मैंने कर दिया, 10-15 बार तो नहीं, 5 बार तो ज़रूर वो शहनाज़ मैडम नमाज़ पढ़ती थी। कितना अच्छा आदमी था उसका, ढेर सारे बच्चे थे, उनके तो होते ही हैं ना, और ढेर सारे बच्चे भी थे, मुसलमानों के होते हैं, बच्चे ज़्यादा होते हैं, और उनका पति भी बहुत अच्छा आदमी था। क्या बोलते हैं, अल्लाह का करम। उसके आदमी की क्राफेड मार्केट में प्लास्टिक की दुकान थी। दोनों में बहुत प्यार था, और वो शहनाज मेम साहब हमेशा पर्दे में रहती थी। ये शहनाज मेम साहब और उनके पति में काफ़ी प्यार था, काफ़ी अंडरस्टैंडिंग थी, उनके ढेर सारे बच्चे थे। और ये क्या है, ये जो बिज़नेस था शहनाज मैडम के हस्बैंड का, क्राफ्टेड मार्केट में प्लास्टिक की दुकान थी। दोनों में काफ़ी प्यार था। हमेशा पर्दे में रहती थी शहनाज मैम। मैं उनको बहुत बार बोली, क्या मेम साहब आप ऐसी गर्मी में ये काला तंबू डाले रहती हो। अब देखो मैं उनसे काफ़ी मिलजुल गई थी, तो इसलिए मैं थोड़ी फ्रैंकली उनसे बात करती थी। और मैंने पूछा भी, ये क्या, ये तंबू जैसे जैसे टेंट डालते ना, काला टेंट, वैसे ही ये क्या तुम पहन रखी हो, एक तो इतनी गर्मी है, आपको गर्मी नहीं लगती। तो हंसकर बोलती है शहनाज, नहीं सकूबाई ये तो हमारा रिवाज है, सकूबाई ये तो हमारा रिवाज है, मुझे कोई गर्मी वर्मी नहीं लगती। इतनी अच्छी औरत और उसके रिश्तेदार। शहनाज तो ऐसी है वैसी है, पर्दा नहीं करती। अब उसके रिश्तेदार, शहनाज इतनी अच्छी मैडम थी, पर्दा करती थी, नमाज पढ़ती थी, और फिर भी रिश्तेदार खुश नहीं। वो क्या कहते थे कि शहनाज ऐसी है वैसी है, पर्दा नहीं करती। अरे क्या पर्दा नहीं करती, दिन भर तो तंबू में बैठी रहती है, पर्दा नहीं करती। उसका आदमी भी बोलता। और मुझे तो लगता है शहनाज जब भी मैं देखती हूँ पर्दे में रहती है, इतनी गर्मी में भी पर्दे में रहती है। और यहाँ तक कि शहनाज का पति कहता था, शहनाज इतना पर्दे में मत रहा करो। बड़ी अच्छी औरत थी। उस पर अल्लाह ने क्या किया उसके साथ। उसका आदमी दुकान से घर आ रहा था, तो रास्ते में एक ट्रक वाले ने उड़ा दिया। अब देखो कितनी अच्छी औरत थी। उसका आदमी दुकान से घर आ रहा था, बिजनेस था, उसका अपना दुकान था, और एक ट्रक वाले ने उसे उड़ा दिया, उसकी मृत्यु हो गई। तब अल्लाह उसे बचाने नहीं आया, एक झटके में सब खत्म हो गया। मैं बोली, मेम साहब आप दिन रात अल्लाह अल्लाह करती थी, उसने क्या दिया आपको। अब देखिए उस समय मुझे इतना गुस्सा आया उनके अल्लाह पर। दिन रात शहनाज मैम अल्लाह अल्लाह करती थी, और एक ही झटके में उनके पति को ले गए अल्लाह। तो मैं पूछती थी उनसे कि आपके अल्लाह कैसे हैं, आप तो रात दिन अल्लाह अल्लाह करती हैं, उसने क्या दिया आपको। तो इस पर शहनाज बोली, नहीं सकूबाई ऐसा नहीं बोलते, शायद उनकी यहाँ से ज़्यादा वहाँ ज़रूरत होगी, उनकी शायद यहाँ से ज़्यादा, अल्लाह को शायद यही मंजूर है, उनकी ज़रूरत शायद वहाँ ज़्यादा हो, इसलिए उन्हें जल्दी बुला लिया। इतनी अच्छी औरत थी शहनाज मैम। फिर आ गए उसके रिश्तेदार दुकान हड़पने, दिन भर उसी का खाते थे। और अब इतना सब होने के बावजूद उसने हिम्मत नहीं हारी। वही औरत शहनाज जिसका नाम, पर्दा उठाया और निकल पड़ी मर्दों की दुनिया में। अब देखिए एक अचरज की बात ये हुई कि शहनाज के पति के जाने के बाद उसके रिश्तेदार उसका दुकान हड़पने आ गए, क्योंकि उनको लगा ये तो पर्दे में बैठने वाली एक बेचारी सी औरत है, इसे फंसाना आसान होगा। लेकिन शहनाज ने एक अलग ही कदम उठाया, उसने हिम्मत नहीं हारी। उसने क्या किया, पर्दा उठाया और निकल पड़ी मर्दों की दुनिया में। काफ्रेड मार्केट में मर्दों के बीच, मतलब कि बिजनेस करने, जो उसका पति का दुकान था वो संभालने निकल पड़ी। और उसने बच्चों से क्या कहा, बच्चों तुम घर संभालो, मैं दुकान संभालती हूँ। और फिर क्या दुकान चली कि पूछो मत। अब देखिए बच्चों को घर संभालने को कहा शहनाज ने, और ये निकल पड़ी क्या संभालने, दुकान संभालने। बस फिर क्या था, किसी की हिम्मत
जो उसे आंख उठाकर देखे। अब वही रिश्तेदार कहते हैं, शहनाज अभी तुम्हारी उम्र ही क्या है, तुम्हें दूसरी शादी कर लेनी चाहिए। अब जब ये इतनी काबिल सिद्ध हुई शहनाज, बिजनेस उसने अपने आप संभाला, मर्दों की दुनिया में वो खुद खड़ी हुई, तब रिश्तेदार उससे चिपटने लगे और कहने लगे, शहनाज तेरी उम्र ही क्या है, तुम्हें तो दूसरी शादी कर लेनी चाहिए। तो शहनाज ने मुस्कुराते हुए कहा, मेरी शादी तो हो चुकी है इस दुकान के साथ। इतनी हिम्मत वाली औरत। देखिए, शहनाज ने जो अब तक पर्दे में रहती थी, पति के साए में रहती थी, कुछ नहीं जानती थी बिजनेस के बारे में, लेकिन जब माहौल इस प्रकार हुआ तो वो उठ खड़ी हुई, निकल पड़ी मर्दों की दुनिया में, पर्दा हटा दिया और दुकान चलने लगी। लेकिन उसके पास इतनी हिम्मत कहाँ से आई? अरे बाबा, ये हिम्मत उसे उसके अल्लाह ने ही तो दी होगी। माफ़ करना अल्लाह जी, माफ़ करना, पर पता नहीं हमारा विठोबा कब प्रसन्न होंगे। अब देखिए, इतनी हिम्मत अल्लाह ने ही दी होगी शहनाज को। माफ़ करना अल्लाह, अगर मैंने आपके बारे में कुछ बुरा भला कहा है तो कृपया माफ़ कर दीजिए, अनजाने में मैंने कह दिया, भूल हो गई। पर पता नहीं मेरा विठोबा कब प्रसन्न हो गए। अब मैं सोचती हूँ कि शहनाज की बात तो ठहरी, मेरी क्या होगी? मैं तो अब भी उसी हालत में हूँ, दुख ही दुख झेलने पड़ रहे हैं। तभी क्या होता है, अचानक टेलीफोन की घंटी बजती है। हेलो, कौन चाहिए? अच्छा, खन्ना भाभी जी? मेम साहब तो नहीं हैं, आज वो अपनी मम्मी के घर गई। तो फ़ोन आता है। अब फिर आपको याद रखना है, आप ये पूजा कपूर के फ्लैट में हैं। हम ऑडियंस के रूप में पूजा कपूर के फ्लैट को ही देख रहे हैं। वहाँ टेलीफोन बेल रिंग होता है और सकुबाई फ़ोन उठाती है। तो बातचीत से हमें पता चलता है कि फ़ोन के उस तरफ किसने बुलाया है, खन्ना भाभी ने बुलाया है। तो वो पूछ रही है कि क्या घर में है कौन, पूजा कपूर घर में है या नहीं, जो मेम साहब है घर की। तो ये उत्तर देती है सकुबाई कि नहीं, वो अपनी मम्मी के घर गई है। और फिर फ़ोन पर हाथ रखकर सकुबाई ऑडियंस से कहती है, मेम साहब से सब अपना ब्यूटी पार्लर का काम मुफ्त में कराती हैं। और देखिए, फ़ोन पर हाथ रखकर, ताकि खन्ना सुन ना सके, वो हमसे कहती है, ऑडियंस से कहती है कि शायद ये इसलिए बुला रही होगी क्योंकि इसको क्या है, पूजा मैडम से ब्यूटी पार्लर का कुछ काम करवाना होगा। अक्सर ये लोग ऐसे ही करते हैं, मुफ्त में काम करा लेते हैं, फ्री में। और फिर फ़ोन में बात करती है खन्ना मैडम से, नहीं क्यों साहब, मेम साहब तो ठीक हैं, कोई प्रॉब्लम नहीं है। हमारी मेम साहब क्या साहब से झगड़ा करके ही मम्मी के वहाँ जाएंगी? भाभी जी, आप मेरे से ऐसा बात क्यों पूछते हो? आपको जो भी पूछना है मेम साहब से पूछो ना डायरेक्ट। तुम फ़ोन रखो, मैं रखती। अब देखो, डायलॉग से हमें पता चलता है कि खन्ना भाभी ने पूछा है कि पूजा कपूर क्यों घर जा रही है, साहब से कोई झगड़ा वगड़ा हुआ है क्या? तब इस पर सकुबाई को गुस्सा आता है। तो वो कहती है, अगर आपको ऐसा सब पूछना है तो मेम साहब से डायरेक्ट पूछो ना, मैं तो फ़ोन रखती हूँ। अब देखिए, सकुबाई पूजा कपूर के घर में नौकरानी के रूप में रह रही है, लेकिन वफ़ादार है पूजा के प्रति। वो नहीं चाहती कि दूसरे पूजा के दोस्त जो मेम साहब हैं, खन्ना वगैरह, वो इनके बारे में कुछ गलत बातें कहें। जिसका नमक खाया है उसके प्रति वफ़ादारी दिखाती है सकुबाई। वो फ़ोन रख देती है, गुस्से में कहती है कि फ़ोन रखो, और रख देती है। और हमसे कहती है, साली जाड़ी बड़ी चालू औरत है, पार्टी में आती है तो आधा खाना खुद ही खा जाती है, टेस्टी वेरी टेस्टी कहती हुई सीधा किचन में घुस जाएगी और बोलेगी, हाय सकुबाई, मुझे भी अपनी तरफ कुक ला दो ना। अरे क्या कुक ला दो, कुक बेचारी रोटी बनाते बनाते मर जाएगी और ये खाती जाएगी। कंचे के बराबर तो जूड़ा बनाती है। वो जो हमारे गांव में खेलते हैं ना बच्चे, वो जो मार्बल होता है कंचा,
और उसके ऊपर से गजरा चिटका के आती है। पार्टी में 10 बार तो इसका पल्लू गिरता है, जैसे कि देखो जी हमारे पास है। अरे उसमें दिखाने का क्या, भगवान ने सबको दिया है, किसी का छोटा किसी का बड़ा। अब ये मिसेस खन्ना के बारे में बताती है हमें कि वो कैसी औरत है। पार्टी में आती है, टेस्टी टेस्टी करके सब कुछ खा लेती है, और पल्लू भी, उसका साड़ी का पल्लू भी हमेशा गिराती जाती है। मतलब कि थोड़ा रिवीलिंग टाइप की है, एक्सपोजिंग टाइप की है। तो सकुबाई उसका तो सकुबाई एक्ट करके दिखाती है कैसे खन्ना मैडम पार्टी में आती है और कैसे बिहेव करती हैं। एक बार तो उसने कमाल ही कर दिया। हमारे घर में पार्टी चल रही थी, उसमें ये आई हुई थी। बाहर के बाथरूम में कोई गया था तो ये मेम साहब के बेडरूम वाले बाथरूम में गई। अब एक उदाहरण बताती है मिसेस खन्ना के बारे में कि एक बार यूँ हुआ कि घर में पार्टी चल रही थी और ये आई हुई थी, और बाहर के बाथरूम में जो कॉमन बाथरूम होता है उसमें कोई गया हुआ था। तो ये क्या करती है खन्ना मेम साहब, पूजा कपूर के बेडरूम में, पूजा मैम के बेडरूम वाले बाथरूम में जाती है। उसी समय मैं भी बाथरूम में टवल रखने को घुसी तो मैंने देखा कि ये मेम साहब की मेकअप वाली टेबल की दराज में से कुछ निकाल कर पर्स में रख रही है। मुझे देखकर एकदम सीधी हो गई और कहने लगी, अब देखिए ये खन्ना मैडम, इसके बारे में एक बात बताऊं। एक बार यूँ हुआ, हमारे यहाँ पार्टी में आई और बाथरूम खाली नहीं था, इसलिए पूजा मैडम के बेडरूम के अंदर के बाथरूम में गई और मैं भी संयोगवश किसी काम के लिए वहाँ गई। मैंने देखा तो पूजा मैडम की जो मेकअप वाली टेबल है उसका ड्रॉयर खोलकर ये कुछ लेकर अपने पर्स में रख रही है, और मुझे देखकर एकदम सकपका गई और सीधी खड़ी हो गई और कहने लगी, सकुबाई मैं वो टिश्यू, हाँ टिश्यू ढूंढ रही थी। कहने लगी झूठ मूठ कि वो टिश्यू ढूंढ रही थी। मैंने कहा, मेम साहब टिश्यू तो आपके सामने पड़ा है, बाहर हॉल में भी है, हर जगह टिश्यू टिश्यू है। मुझे शक हुआ, मैं सीधी मेम साहब के पास गई और धीरे से उन्हें बताया। तुरंत मुझे शक हुआ कि इसने टिश्यू नहीं लिया है, कुछ और ही लिया है। तो मैं तुरंत जाके पूजा मैडम से मैंने ये बात बता दी। तो पूजा मैडम ने क्या बोला, नहीं नहीं सकुबाई, ऐसा नहीं हो सकता, तुम्हें कोई गलत फहमी हुई है। अब देखो, पूजा मैडम विश्वास करने को ही तैयार नहीं कि खन्ना मैडम ने उनके टेबल के ड्रॉयर से कुछ चुराया है। मैं बोली, पहले आप चलकर मेकअप वाली दराज में चेक कर लो। वो फिर भी नहीं मानी। मैंने कहा, देख लो, बाद में मत बोलना, मैं अकेली काम वाली बाई। देख लो, बाद में मत बोलना, मैं अकेली काम करने वाली बाई। अब देखिए, ये भी एक मुसीबत रहती है कि जिस घर में काम करते हो वहाँ अगर कोई चोरी हो जाती है तो सबसे पहले शक किस पर किया जाता है, नौकरों पर और नौकरानियों पर। यह मुद्दा तो ज़रूर उठाना ही था नादरा सहीर बब्बर जी को, क्योंकि जब सकुबाई नाटक के द्वारा वो सभी काम वालियों के प्रश्नों को उजागर करती है तो ये मुद्दा तो आना ही था नाटक में, क्योंकि ये अक्सर होता है। घर में कुछ चोरी हो जाती है तो परिवार वालों पर शक नहीं करते, शक करते हैं नौकरानियों पर, नौकरों पर। तो ये सकुबाई यहाँ पर भी वही कहती है पूजा मैडम से, देखिए मैं अकेली काम करने वाली, अगर कुछ चोरी हो गई तो मेरे ऊपर आएगा इल्ज़ाम, कुछ भी हो चोर तो हम लोगों को ही समझा जाता है। मेम साहब ने दराज चेक की तो एकदम डर गई। हीरे की अंगूठी गायब, जो डायमंड रिंग रखा था उसने, वो गायब है। उन्होंने अंगूठी पार्टी में पहनने के लिए निकाली थी, फिर भूल गई। मेम साहब ने साहब को अंदर बुलाया। साहब बोले, नो नो पूजा, ऐसे कैसे हो सकता है। अब मेम साहब ने भी उसी वक्त साहब को ये बात बताई, वो भी विश्वास नहीं कर रहे। मैंने कहा, देख लो साहब, हो गया। साहब बोले, अब क्या करें। मैं बोली, वो आप मेरे ऊपर छोड़ दो, वो साली जाड़ी को तो मैं सीधा कर दूंगी।
तो इस पर मेम साहब बोली, सकूबाई वो बहुत बड़े आदमी की वाइफ है, वो बहुत समाज में बहुत पोजीशन रखने वाले आदमी की पत्नी है। तो इस पर मैं क्या बोली, अरे बड़े आदमी की वाइफ को वैसा बड़प्पन भी तो आना चाहिए, और फिर अमीर होना बड़प्पन की गारंटी तो नहीं। अरे वो बड़े आदमी की पत्नी होगी तो उतना बड़प्पन भी दिखाना चाहिए अपने स्वभाव में। और वैसे भी अमीर होना बड़प्पन की गारंटी नहीं है। आप अमीर हो तो इसका मतलब आप में बड़प्पन हो, ये ज़रूरी नहीं है। साली चोर। मैं मैम साहब को बोली, आप चिंता मत करो, कोई शोर नहीं होगा, कोई लफड़ा नहीं होगा, आपकी चीज़ आपके पास आ जाएगी बस। अब मैंने गारंटी दिया कि बिना कोई हंगामे के, बिना किसी के पता चले, मैं वो चीज़ वापस दिला दूंगी। हाँ सकूबाई, कुछ करो यार, साहब भी बोल पड़े। मैं बाहर आ गई। आई तो देखती क्या हूँ, वो हॉल में बैठकर लपक लपक के काजू खा रही थी। मैं वहीं दरवाजे के पास खड़ी उसको देखती रही। 1-2 मिनट के बाद डांस का म्यूज़िक चालू हुआ। उसे डांस करने का बहुत शौक है, और डांस करने में उसका 2-3 बार साड़ी का पल्लू नीचे गिरना ही गिरना। अब देखिए सकूबाई जो घर की नौकरानी है, क्या क्या देखती है और क्या क्या समझती है। वो खन्ना के बारे में, वो मिसेस खन्ना के बारे में कितना कुछ जानती है कि वो डांस करेगी, डांस करने का शौक़ है, और डांस करते वक्त 2-3 बार तो साड़ी का पल्लू गिराएगी ही। तो वो अपना पर्स रखकर डांस करने के लिए खड़ी हो गई। हमारे एक पड़ोसी हैं डॉक्टर अग्रवाल साहब, उनके साथ डांस करने लगी। अग्रवाल साहब को डांस करने का बहुत शौक़ है। उनको डांस करना नहीं आता, वो हमेशा रेलगाड़ी चलाते हैं ऐसे, मतलब उनको डांस करना नहीं आता। एक अग्रवाल साहब हैं, डॉक्टर हैं, और उनके साथ ये जो मिसेस खन्ना हैं डांस करती हैं। मैंने एकदम मौका देखकर पास की टेबल पर रखा उसका पर्स उठा लिया और साड़ी के पल्लू में छिपाकर किचन में ले गई। किचन में जाकर पर्स खोला तो उसमें हीरे की अंगूठी। तो जैसे सकूबाई ने शक किया ठीक वैसे ही निकला। खन्ना, मिसेस खन्ना अपना पर्स टेबल पर रखकर डांस करने निकली, और उस समय सभी की नज़र बचाकर ये पर्स सकूबाई किचन ले आई और खोल कर देखा तो उसमें हीरे की अंगूठी। मैंने झट से उसमें से अंगूठी निकाली और पर्स बंद किया और हॉल में आ गई। मैंने देखा कि वो साली जाड़ी अभी भी नाच रही थी। मैंने मौका देखकर पर्स वहीं धीरे से वापस रख दिया। मेम साहब को साइड में बुलाया और अंगूठी उनके हाथ में दे दी। अंगूठी देखकर मेम साहब बोली, सकू। मैंने कहा, बक्कू। जब पार्टी ख़त्म हुई तो वो किचन में आई और 2-3 दाने इलायची और लौंग के मुंह में रख कर बोली, बाय सकू, बाय बाय। तो पार्टी जब ख़त्म हुई, डांस वगैरह ख़त्म हुआ, तो मिसेस खन्ना हाय बाय करके चली गई। मैंने कहा, बाई की बच्ची बड़ी इतरा रही होगी, सोच रही होगी कि इस घर से बड़ी कमाई करके ले जा रही है। घर जाकर पर्स खोल कर देखेगी, तब पता चलेगा कि किसी ने उसकी वाट लगा दी। देखिए सकूबाई काफ़ी खुश होती है मन ही मन। ये मिसेस खन्ना हाय सकूबाई बाय सकूबाई करके चली जाती है, तब सकूबाई मन में सोचती है कि ये घर जाकर जब देखेगी अपने पर्स में अंगूठा नहीं पाएगी तो इसकी सभी खुशी चली जाएगी। तो मेरे ख्याल से शायद अगले 1 या 2 एपिसोड में सकूबाई का ये जो एकल नाटक है ख़त्म होने को है। ഈ ശകുന്തളയുടെ ജീവിതത്തിൽ ഒരുപാട് ട്രാജഡീസ് ഉണ്ടായി. അച്ഛൻ്റെ മരണം, അനിയത്തിയുടെ സൂയിസൈഡ്, വളരെ ഇളം പ്രായത്തിൽ സ്വന്തം അമ്മാവൻ റേപ്പ് ചെയ്യുന്നു. ഇങ്ങനെ ഒരുപാട് ഇഷ്യൂസ് ലൈഫിൽ വരുമ്പോൾ ദൈവത്തോട് തന്നെയുള്ള ഒരു വിശ്വാസം ഇല്ലാതെ വരുന്ന പോലെ ശകുന്തളയ്ക്ക് തോന്നും. അത് ഇവിടെ മെൻഷൻ ചെയ്യുന്നത് ഇങ്ങനെയാണ്. ഇവിടെ പൂജ, ഇവർ ഏത് വീട്ടിലാണോ നിൽക്കുന്നത് അവിടുത്തെ പൂജാകർമ്മങ്ങൾ, അവിടുത്തെ ദീപം കത്തിക്കുന്നതും
പൂമാല ഇടുന്നതുമെല്ലാം ഇവർ തന്നെയാണ്. ഈ ജോലിക്ക് നിൽക്കുന്ന ശകുന്തളയാണ്. അപ്പോൾ അവിടെ പൂ കൊണ്ട് വരുന്നൊരു പയ്യനുണ്ടായിരുന്നു. ആ പയ്യൻ കറക്റ്റ് ഉച്ച സമയമാകുമ്പം വളരെയധികം ഡിസ്റ്റർബൻസ് ഉണ്ടാക്കുന്ന രീതിയിൽ കോളിംഗ് ബെല്ലും അടിച്ച് പൂയും കൊടുത്തിട്ട് പോവും. അപ്പോൾ ആ ഒരു ഇൻസിഡൻറ്റ് വെച്ചിട്ട് ശകുന്തള പറയാണ്, സക്കുബായി പറയാണ്, इनके घर का दिया बत्ती भी मुझे ही करना होता है. इतनी सी थी, तब से माँ के साथ रोज़ दिया बत्ती करती थी. मगर भगवान अपनी इच्छा से ही प्रसन्न होते हैं. എന്നും ദിയാബത്തി ചെയ്യും. ആ പൂജ ചെയ്യുന്ന തിരി കത്തിക്കുന്നതും അത് ക്ലീൻ ആക്കുന്നതും ഭഗവാന്റെ എല്ലാ കാര്യങ്ങളും ചെയ്യുന്നത് ഞാനാണ്. ഇളം പ്രായം തൊട്ടേ ഇത് ചെയ്യുന്നുണ്ട്. പക്ഷേ ഇതുവരെ ഭഗവാൻ പ്രസന്ന നഹീ ഹുവേ. അബ് തക് ഹമാരെ ദിൻ തോ നഹീ ബദലേ. ഇതുവരെ ഞങ്ങളുടെ അച്ഛേ ദിൻ നഹീ ആയേ. ഞങ്ങൾക്ക് ഇപ്പോഴും ഞങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ ഇപ്പോഴും ദുഃഖം തന്നെയാണ്. ഭഗവാൻ മുझे क्षमा करें, मगर एक बात मेरे मन में ज़रूर उठती है. हम लोग दिन रात मेहनत करते हैं, मेहनत करते करते बूढ़े हो जाते हैं और मर जाते हैं. न कोई हमें पूछता है, न याद करता है. अरे रोने और याद करने के लिए भी तो टाइम चाहिए. ഞങ്ങൾ ഡെയിലി രാവും പകലും അധ്വാനിക്കുന്നു. പക്ഷേ ഈശ്വരൻ ഞങ്ങളുടെ മുകളിൽ കനിയുന്നില്ല. ഞങ്ങളുടെ ഈ അധ്വാനമൊന്നും ഈശ്വരൻ കാണുന്നില്ല. ഞങ്ങളിങ്ങനെ അധ്വാനം ചെയ്ത് വയസ്സായി മരിച്ചു കഴിഞ്ഞാലും ഞങ്ങൾക്ക് വേണ്ടി കരയാൻ, ഒരു തുള്ളി കണ്ണീര് പൊഴിക്കാൻ പോലും ആരും കാണത്തില്ല. അല്ലെങ്കിൽ തന്നെ ആരുടെ കയ്യിലാണ് ടൈം? ഞങ്ങളുടെ കൂട്ടത്തിലുള്ളവർക്ക് തന്നെ സമയം വളരെ കുറവാണ്. കാരണം എന്താണ്? ഇവരിലെല്ലാവരും വളരെ ചെറുപ്രായത്തിൽ തന്നെ ഒരു വീടുകളിൽ ഇങ്ങനെ ജോലിക്ക് പോകുന്നവരാണ്. അവിടെ ചില ഇഷ്യൂസ് ഉണ്ട്. ഈ വീട്ടിൽ ജോലിക്ക് പോകുന്നവരുടെ ഒരു വലിയ ഇഷ്യൂ, ഹമേ ഛുട്ടി കോൻ ദേഗ. ഏതിലോ മരണം നടന്നാലും ഞങ്ങൾക്കിങ്ങനെ നീണ്ട അവധിയൊന്നും എടുക്കാൻ ഒക്കത്തില്ല. ഏക് ദിൻ, ദോ ദിൻ, ബസ്. 1-2 ദിവസം അവധി എടുക്കാൻ പറ്റും. ജാദാ ഛുട്ടി കരേങ്കെ തോ ദൂസരി ബായി റഖ് ലേങ്കെ. നമ്മൾ ജോലി ചെയ്യുന്നിടത്ത് കൂടുതൽ അവധിയെടുത്ത് ഇങ്ങനെ മരിച്ചു, ദുഃഖിച്ചിരുന്നു എന്നൊക്കെ പറഞ്ഞാൽ അവർ വേറെ ആളിനെ വെക്കും. ഈ ഒരു ഇഷ്യൂ ഡൊമസ്റ്റിക് ഹെൽപ്പിന് വരുന്ന ജോലിക്കാരികളുടെ ഈ ലീവ് പ്രോബ്ലം ഒരു വലിയ ഇഷ്യൂ ആണ്. കാരണം അവർ അൺഓർഗനൈസ്ഡ് സെക്ടറിൽ വർക്ക് ചെയ്യുന്നവരാണ്. അവർ പല പ്രാവശ്യവും ഒരു മുന്നറിയിപ്പും ഇല്ലാതെ അവധിയെടുത്ത് വീട്ടുകാരെയും ബുദ്ധിമുട്ടിക്കും. അതുപോലെ അവർക്കൊരാവശ്യം വരുമ്പോഴും അവർക്കൊരു ഒഫീഷ്യലായിട്ട് ഇത്ര അവധി ഒരു വർഷം അല്ലെ ഒരു മാസം അങ്ങനെയില്ല. അവർ കൂടുതൽ അവധി എടുത്താൽ അവരെ ജോലിയിൽ നിന്ന് അങ്ങ് പിരിച്ചുവിടും. എത്ര ആത്മാർത്ഥമായിട്ട് ജോലി ചെയ്യുന്ന ജോലിക്കാരിയാണെങ്കിലും ഈ ലീവിൻ്റെ ഇഷ്യൂ വരുമ്പോൾ ഉടമസ്ഥർക്ക് ദേഷ്യം വരികയും അവരെ അങ്ങ് പിരിച്ചുവിടുകയും ചെയ്യും. ഭഗവാൻ ने भी इतने सारे दुख हमारे हिस्से में दे दिए. अरे क्या अल्लाह क्या भगवान, सब एक दूसरे की मिली भगत हैं. सब एक ही थैली के चट्टे बट्टे हैं. ഈ കാര്യത്തിൽ ഞങ്ങളുടെ ഹിന്ദുക്കളുടെ ഈശ്വരനും മാത്രമല്ല, അല്ലായും എല്ലാം ഒരുപോലെയാണ്. എല്ലാം ഒരേ നാണയത്തിൻ്റെ 2 വശങ്ങളാണ്. ഏക് വോ സെഹനാസ് മേം സാബ് ഥി, ക്യാ കിയാ ഉസ്കെ അല്ലാനെ. അപ്പോൾ അതിന് ഉദാഹരണം ഇങ്ങനെ പറയുന്നത്, ഒരു സെഹനാസ് എന്ന് പറയുന്ന ഒരു മെയിം സാബുണ്ട്. അവരുടെ അള്ള എന്താണ് ചെയ്തത്? ദിൻ ഭർ അല്ലാ അല്ലാ കർത്തി രഹത്തി थी. कुछ नहीं तो दिन में 10-15 बार तो नमाज़ पढ़ती थी. नहीं ये ज़रा ज़्यादा है. 10-15 बार नहीं, हाँ 5 बार നമാസ് പഠിത്തി थी. ആ ഷെഹനാസ് എന്ത് നല്ല സ്വഭാവമായിരുന്നു. ഒരു ദിവസം 10-15 പ്രാവശ്യമെങ്കിലും നിസ്കരിക്കുമായിരുന്നു, നമാസ് വായിക്കുമായിരുന്നു. പിന്നെ സക്കുബായി തന്നെ തിരുത്തി പറയാം, അതിച്ചിരി കൂടുതലായിപ്പോയി. ദിവസം 5 പ്രാവശ്യം എന്തായാലും നിസ്കരിക്കുമായിരുന്നു. कितना अच्छा आदमी था उसका. ढेर सारे बच्चे थे. उनके तो होते हैं ना, क्या बोलते हैं, अल्लाह का करम. അവർക്ക് ഒരുപാട് മക്കളും ഉണ്ടായിരുന്നു. ഹസ്ബൻഡ് നല്ലൊരു മനുഷ്യനായിരുന്നു. അവർക്ക് പിന്നെ ഒരുപാട് മക്കളുണ്ടാവും. ഇസ്ലാമിയർക്ക്, മുസൽമാന്മാർക്ക് ഒരുപാട് മക്കളും ഉണ്ടാവും. അല്ലാടെ കർമ്മമെന്നും അല്ലാടെ ദാനമാണെന്നും പറഞ്ഞ് അവർക്ക് കുറേ കുട്ടികളും കാണും. ഉസ്കെ ആദ്മി की क्राफ्रेड मार्केट में प्लास्टिक की दुकान थी. दोनों में बहुत प्यार था और वो शहनाज मेम साहब हमेशा पर्दे में रहती थी. मैं उनको बहुत बार बोली, क्या मेम साहब आप ऐसी गर्मी में ये काला तंबू डाले रहती हो, आपको गर्मी नहीं लगती? ഇപ്പോഴും ഷെഹനാസ് പർദ്ദയിട്ടായിരുന്നു നടക്കുന്നത്. ഇപ്പോഴും കറുത്ത ഫുൾ
ഇട്ടായിരുന്നു നടക്കുന്നത്. അപ്പോൾ ഞാനത് കാണുമ്പം ചോദിക്കുമായിരുന്നു, ചൂടെടുക്കത്തില്ലേ? ഒന്നാമത് ഇത്രയും ചൂട്, അതിൻ്റെ കൂട്ടത്തിൽ ഈ തമ്പൂക്കെ സമാൻ, തമ്പു എന്ന് പറയുമ്പം ടെൻറ്റ്, നമ്മൾ ടെൻറ്റൊക്കെ ഇടത്തില്ലേ മൈതാനത്തിലൊക്കെ പോയി, അതുപോലത്തെ ഈ ഡ്രസ്സ്, ഈ കറുത്ത ഫുൾ ഇടുന്നതിന് കളിയാക്കി ഞാൻ ചോദിക്കുമായിരുന്നു, ഈ ചൂടത്ത് ഇതൊക്കെ ഇടേണ്ട വല്ല കാര്യമുണ്ടോ? ആപ്കോ ഗർമി നഹി ലഗ്തി? तो हंसकर बोलती, അങ്ങനെ ചോദിക്കുമ്പോൾ ഷെഹനാസ് ചിരിച്ചുകൊണ്ട് പറയും, नहीं सकुबाई, ये तो हमारा रिवाज है, इतनी अच्छी औरत और उसके रिश्तेदार. അത്രയും നല്ല ഒരു സ്ത്രീയായിരുന്നു ഷെഹനാസ് മാഡം. പക്ഷേ ഇത്രയൊക്കെ ചെയ്തിട്ടും അവരുടെ റിലേറ്റീവ്സിൻ്റെ കംപ്ലയിൻറ്റ് എന്താണ്? ഇത്രയൊക്കെ ചെയ്തിട്ടും ഷെഹനാസിന് റിലേറ്റീവ്സിൻ്റെ കംപ്ലയിൻറ്റ് എന്തായിരുന്നു? അവർ പറയും, ഷെഹനാസ് तो ऐसी है वैसी है, पर्दा नहीं करती. ഷെഹനാസ് ഒരു പർദ്ദയൊന്നും ഇടാതെയാണ് നടക്കുന്നതെന്ന് റിലേറ്റീവ്സ് കംപ്ലയിൻറ്റ് പറയും. अरे क्या पर्दा नहीं करती, दिन भर तो तंबू में बैठी रहती है, पर्दा नहीं करती. उसका आदमी भी बोलता, ഷെഹനാസ് इतना पर्दे में मत रहा करो. ഷെഹനാസിൻ്റെ ഹസ്ബൻഡ് വരെ പറയും, ഇത്രയധികം പർദ്ദ ഇടേണ്ട കാര്യം ഇല്ല. बड़ी अच्छी औरत थी, उस पर अल्लाह ने क्या किया उसके साथ. उसका आदमी दुकान से घर आ रहा था, तो रास्ते में एक ट्रक वाले ने उड़ा दिया. ഇത്രയും നല്ല സ്ത്രീയായിരുന്നു, ദൈവഭയമുള്ള സ്ത്രീയായിരുന്നു. എന്നിട്ട് എന്താണ് അള്ളാഹ് ചെയ്തത്? അയാൾ മാർക്കറ്റിൽ നിന്ന് വരികയായിരുന്നു, അയാളുടെ കടയുണ്ട്, ബിസിനസ്സാണല്ലോ. ആ കട അടച്ച് വരുമ്പം ഒരു ട്രക്ക് അയാളെ, ഒരു ട്രക്ക് വാലേനെ ഉടാദിയ, ഒരു ട്രക്ക് വന്ന് തെറിപ്പിച്ച് അയാളെ അപ്പം തന്നെ അയാൾ അങ്ങ് മരിക്കും. तब अल्लाह उसे बचाने नहीं आया, एक झटके में सब खत्म हो गया. मैं बोली, मेम साहब आप दिन रात अल्लाह अल्लाह करती थी, उसने क्या दिया आपको? इस पर वो बोली, नहीं सकुबाई, ऐसा नहीं बोलते, शायद उनकी यहाँ से ज़्यादा वहाँ ज़रूरत थी. അപ്പം ഞാൻ അന്ന് ആ ട്രാജഡി നടന്നപ്പോൾ ഞാൻ ഷെഹനാസ് മാഡത്തിനോട് ചോദിച്ചു, സകുബായി ചോദിക്കുകയാണ്, എന്താ ഇത്രയും പ്രാർത്ഥിച്ചിട്ട് അള്ളാഹ് ഇതാണല്ലോ നിങ്ങൾക്ക് തന്നത്? അപ്പോൾ ഷെഹനാസ് മറുപടി പറഞ്ഞത്, അങ്ങനെ പറയാൻ പാടില്ല, ഒരു പക്ഷേ ഷായദ് ഉൻകി യഹാ സെ ജാദ വഹാ ജറൂറത്ത് ഹോഗി. അദ്ദേഹത്തിന് ഇവിടത്തേക്കാൾ കൂടുതൽ അവിടെയായിരിക്കും അദ്ദേഹത്തിൻ്റെ ആവശ്യം, അതുകൊണ്ടായിരിക്കും അള്ളാഹ് അങ്ങ് നേരത്തെ വിളിച്ചത്. ഇത്നി അച്ചി ഓറത്ത്, ഫിർ ആ ഗए उसके रिश्तेदार दुकान हड़पने, दिन भर उसी का खाते थे, और अब इतना सब होने के बावजूद उसने हिम्मत नहीं हारी. അപ്പോഴത്തേക്കും റിലേറ്റീവ്സ് എല്ലാം ഇങ്ങ് വന്നു. എന്നിട്ട് അയാൾ അറിഞ്ഞപ്പോൾ ഇനിയിപ്പോൾ ഈ ഷെഹനാസ് ഒറ്റയ്ക്കാണ്, അവളെ പറ്റിക്കാൻ എളുപ്പമാണ് എന്ന് വിചാരിച്ച് കടയിലെ എല്ലാ സ്വത്തും കൈയടക്കാൻ വേണ്ടി റിലേറ്റീവ്സ് ഇങ്ങ് വന്നു. लेकिन शहनास वही औरत जिसका नाम पर्दा उठाया और निकल पड़ी मर्दों की दुनिया में. क्राफर्ड मार्केट में मर्दों के बीच बच्चों से कहा. അപ്പോൾ ആ ഷെഹനാസ് തന്നെ വളരെ ട്രഡീഷണലായിട്ട് ജീവിച്ചിരുന്നത്, ഒരു രീതിയിലും ബാഹ്യലോകവുമായിട്ട് കണക്ഷൻ ഇല്ലാതിരുന്ന ഷെഹനാസ് വളരെ ഒരു ഉചിതമായ തീരുമാനം എടുക്കും. മക്കളോട് പറയും, ബച്ചോ തും ഘർ സംഭാലോ, मैं दुकान संभालती हूँ, और फिर क्या, दुकान चली कि पूछो मत. മക്കളോട് വീട് നോക്കാൻ പറയും. വീട്ടിലെ കാര്യങ്ങളെല്ലാം മക്കളെ ഏൽപ്പിച്ചിട്ട് ഷെഹനാസ് മർദോം കി ദുനിയാമേ ചലി, ബിസിനസ് ഫീൽഡിൽ കട നോക്കാൻ. അവർക്ക് ജീവിക്കാൻ വേറെ മാർഗ്ഗമില്ലായിരുന്നു. അപ്പോൾ ആ കടയുടെ നിലനിൽപ്പിലാണ് അവർ ജീവിക്കേണ്ടത്. അപ്പോൾ ഷെഹനാസ് ആ ഒരു ബോൾഡ് തീരുമാനം എടുക്കും. एकदम दौड़ने लगी, കട നല്ല ബിസിനസ് നല്ലപോലെ ഫ്ലറിഷ് ചെയ്ത്. ബസ് ഫിർ ക്യാ था, किसी की हिम्मत जो उसे आँख उठाकर देखे. अब वही रिश्तेदार कहते हैं, शहनाज अभी तुम्हारी उम्र ही क्या है, तुम्हें दूसरी शादी कर लेनी चाहिए. അപ്പോൾ ഇപ്പോൾ അതേ റിലേറ്റീവ്സ് വേറെ ഓപ്ഷൻ ഇല്ലാതെ അവർ പറയും, ഷെഹനാസ് നിൻ്റെ പ്രായം നോക്കി, ഇളം പ്രായമല്ലേ, നിനക്ക് ഇനിയും വേണേ കല്യാണം കഴിച്ചൂടെ. तो वो मुस्कुराकर कहती, मेरी शादी तो हो चुकी है इस दुकान के साथ. അപ്പോൾ ഷെഹനാസ് ചിരിച്ചുകൊണ്ട് പറയും, എൻ്റെ വിവാഹം കഴിഞ്ഞു, ഈ കടയായിട്ട് എൻ്റെ വിവാഹം കഴിഞ്ഞു. इतनी हिम्मत वाली औरत, लेकिन उसके पास इतनी हिम्मत कहाँ से आई. अरे बाबा, ये हिम्मत उसे उसके अल्लाह ने ही तो दी होगी. माफ़ करना अल्लाह जी, माफ़ करना.
पर पता नहीं हमारे വിഠോബ कब प्रसन्न होंगे. അപ്പോൾ ഷെഹനാസിന് ഇത്രയും ധൈര്യം കൊടുത്തത് അവരുടെ അള്ളാ തന്നെ ആയിരിക്കും. അല്ലാതെ എങ്ങനെയാണ് ഇത്രയും ധൈര്യം ആ കുട്ടിക്ക് വരാൻ? വിശ്വസനീയമല്ല. കാരണം വളരെ ഭയഭക്തിയോടെ വീട്ടിൽ തന്നെ ഒതുങ്ങി ലോകപരിചയമില്ലാത്ത ഒരു കുട്ടിയായിരുന്നു. അപ്പോൾ അള്ളാ എന്നോട് ക്ഷമിക്കണം, ഞാൻ വായി തോന്നിയൊക്കെ അങ്ങേ പറഞ്ഞിട്ടുണ്ടെങ്കിൽ, എൻ്റെ അറിവില്ലായ്മ കൊണ്ട് ഞാൻ എന്തെങ്കിലുമൊക്കെ പറഞ്ഞിട്ടുണ്ടെങ്കിൽ ദയവ് ചെയ്ത് ക്ഷമിക്കണം. പിന്നെ ശകുന്തള ആലോചിക്കുകയാണ്, എൻ്റെ ജീവിതത്തിൽ എന്നാണ് എൻ്റെ ഭഗവാൻ വിഠോബ ഇങ്ങനെ എന്നിൽ സന്തുഷ്ടനായി എൻ്റെ ജീവിതത്തിലൊരു മാറ്റം വരുന്നത് എപ്പോഴാണ്? തബി ടെലിഫോൺ കി ഘണ്ടി ബസ്തി ഹെ. അപ്പോൾ പിന്നെയും ടെലിഫോൺ റിങ് ചെയ്യും. നമ്മൾ പിന്നെയും ഓർക്കേണ്ടത് നമ്മൾ പൂജ കപൂറിൻ്റെ ഫ്ലാറ്റിലാണ്. അവിടെയാണ് ഈ ഡ്രാമ ഫുൾ നടക്കുന്നത്. അവിടുത്തെ ടെലിഫോൺ ബെല്ലാണ് റിങ് ചെയ്യുന്നത്. സക്കുബായി ഫോൺ എടുക്കും. ഹലോ, കോൺ ചാഹിയേ? അച്ഛാ ഖന്ന ബാബി ജി. മേം സാബ് തോ നെയ് ഹെ. അപ്പോൾ നമുക്ക് സംഭാഷണത്തിൽ നിന്ന് മനസ്സിലാവും ഖന്ന ഭാബിയാണ് വിളിക്കുന്നത്. മറുപടിയായിട്ട് പറയുന്നത് മേം സാബ് ഇവിടെ ഇല്ലെന്ന് ശകുന്തള പറയുന്നു. ആജ് വോ അപ്നി മമ്മി കെ ഘർ ഗയി ഹെ. എവിടെ പോയെന്നും പറയും. ഇന്ന് പൂജ മാഡം അവരുടെ അമ്മയുടെ വീട്ടിലേക്കാണ് പോയിരിക്കുന്നത്. ഈ മെസ്സേജ് പാസ് ചെയ്യുന്നത് ഫോണിലൂടെ ഖന്ന ബാബി അവരുടെ അടുത്തേക്കാണ്. പിന്നെ ഫോൺ പർ ഹാത്ത് രഖ് കർ ഓഡിയൻസെ കഹത്തി ഹെ. പിന്നെ ഫോണിലിങ്ങനെ കൈ മറച്ചു വെച്ചിട്ട് നമ്മളോടായിട്ട് പറയും, ഓഡിയൻസിനോടായിട്ട് പറയും, മേം സാഹബ് സേ സബ് അപ്ന ബ്യൂട്ടി പാർലർ കാ കാം മുഫത് മേ കരാത്തി ഹെ. നമ്മുടെ പൂജ മേം സാബിൻ്റെ ബ്യൂട്ടി പാർലറിൽ എല്ലാ സേവനങ്ങളും ഈ ഫ്രണ്ട്സ്, കൂടെയുള്ള അടുത്ത ഫ്രണ്ട്സ് എല്ലാം ഫ്രീ ആയിട്ട് അങ്ങ് ചെയ്യും. അതിനായിരിക്കും വിളിക്കുന്നത്. നഹീ ക്യോ സാഹബ് മേം സാബ് തോ ഠീക് ഹെ. നഹീ കോയി പ്രോബ്ലം നഹീ ഹെ. ഹമാരി മേം സാഹബ് ക്യാ സാഹബ് സെ झगड़ा करके ही मम्मी के वहाँ जाएंगी. അപ്പോൾ മറുവശത്തുനിന്ന് ഖന്ന മാഡം ചോദിച്ചതാണ്. അപ്പം മറുവശത്തുനിന്ന് ഖന്ന മാഡം ചോദിച്ചതാണ്, എന്താ പൂജ മാഡം വീട്ടിലേക്ക് പോയത്? സാറുമായിട്ട് വല്ല അടിയിട്ടിട്ടാണോ പോയത്? അത് കേട്ടപ്പം ശകുന്തളയ്ക്ക് അങ്ങ് ദേഷ്യം വരും. ശകുന്തള മറുപടി പറയുന്നതാണ്, കോയി പ്രോബ്ലം നഹീ ഹെ. ഹമാരി മേം സാഹബ് ക്യാ സാഹബ് സെ झगड़ा करके ही मम्मी के वहाँ जाएंगी. भाभी जी, आप मेरे से ऐसी बात क्यों पूछते हो? आपको जो भी पूछना है मेम साहब से पूछो ना डायरेक्ट. तुम फ़ोन रखो, मैं रखती. അപ്പം സക്കുബായിക്ക് അങ്ങ് ദേഷ്യം വരും. എന്തെങ്കിലും ചോദിക്കാനുണ്ടെങ്കിൽ പൂജ മാഡത്തിനോട് നേരിട്ട് ചോദിക്കണം, എൻ്റെ അടുത്ത് ഈ വക കാര്യങ്ങളൊന്നും ചോദിക്കരുത്. അപ്പോൾ ശകുന്തള ഇവിടെ ജോലിക്ക് നിൽക്കുകയാണ്, പൂജ മാഡത്തിൻ്റെ വീട്ടിൽ നിൽക്കുകയാണ്. ആ തിന്ന ചോറിനോട് നന്ദി കാണിക്കുന്ന ജോലിക്കാരിയാണ് സക്കുബായി. മാഡത്തെ പറ്റി മറ്റുള്ളവർ അനാവശ്യമായിട്ട് പറയുന്നതൊന്നും സക്കുബായിക്ക് ഇഷ്ടമല്ല. അത് എൻകറേജ് ചെയ്യാറും ഇല്ല. അതുകൊണ്ട് ഫോൺ അങ്ങ് ദേഷ്യത്തിൽ വെക്കും. സക്കുബായി ഗുസ്സേ മേ, സാലി ജാടി ബड़ी चालू औरत है. पार्टी में आती है तो आधा खाना खुद ही खा जाती है. टेस्टी, वेरी टेस्टी कहती हुई सीधा किचन में घुस जाएगी और बोलेगी, हाय सकुबाई, मुझे भी अपनी तरह कुक ला दो ना. अरे क्या कुक ला दो? कुक बेचारी रोटी बनाते बनाते मर जाएगी और ये खाती जाएगी. പാർട്ടിയിലൊക്കെ വന്നാലുണ്ടല്ലോ, ഈ ഖന്ന മാഡത്തിനെ എനിക്കറിയാം എന്താ സ്വഭാവം എന്നറിയോ. പാർട്ടിയിൽ വന്നാൽ പകുതി ഭക്ഷണവും സ്വന്തമായിട്ട് അങ്ങ് കഴിക്കും. വെരി ടേസ്റ്റി ടേസ്റ്റി എന്നും പറഞ്ഞ് എല്ലാം അങ്ങ് കഴിക്കും. പിന്നെ ഇത്രയും പറഞ്ഞിട്ട് നേരെ കിച്ചണിലേക്ക് കയറും. എന്നിട്ട് പറയും, ഹായ് സക്കുബായ്, മുझे भी अपनी तरह കുക്ക് ലാ ദോ നാ. സക്കുബായിനെ പോലെ നല്ല പാചകം ചെയ്യുന്ന ഒരു കുക്കിനെ എനിക്കൂടെ ഒപ്പിച്ച് തരുമോ? അപ്പം ഞാൻ ആലോചിക്കുകയാണ്, ഇവർക്കൊക്കെ കുക്ക് ഒപ്പിച്ച് കൊടുത്താൽ കുക്ക് ബേച്ചാരി റോട്ടി ബനാത്തെ ബനാത്തെ മർ ജായേഗി. ഇവരത്രയ്ക്ക് കഴിക്കും ഈ ഖന്ന മാഡം. അവിടെ ജോലിക്കാരിൽ നിർത്തുകയാണെങ്കിൽ ഭക്ഷണം ഉണ്ടാക്കി തന്നെ അവർ ചാവും. कंचे के बराबर तो जूड़ा बनाती है. वो तो हमारे गांव में खेलते हैं बच्चे वो, और उसके ऊपर से गजरा चिटका के आती है. ഈ മുടിയെല്ലാം കൂടെ കെട്ടി ഇങ്ങനെ ബൺ പോലെ ആക്കി വെക്കും. അത് ഒരു കഞ്ചയുടെ അത്രയേ ഉള്ളൂ. കഞ്ചെന്ന് വെച്ചാൽ ഈ ഗോലി എന്ന് പറയത്തില്ല, നമ്മൾ മാർബിൾ കൊച്ചുങ്ങൾ കളിക്കുന്ന ഉരുണ്ട, അത്രയേ കാണുള്ളൂ മുടി. എല്ലാം കൂടെ വലിച്ച് കെട്ടും. എന്നിട്ട് ഉസ്കെ ഊപ്പർ സേ ഗജറ ചിട്ടക്കാക്കെ ആത്തി ഹെ. പൂവിൻ്റെ മാല വെച്ചോണ്ട് വരും ഗജറ. പാർട്ടി മേ 10 ബാർ തോ ഇസ്കാ പല്ലു ഗിർത്താ ഹെ. എന്നിട്ട് ഈ പാർട്ടീസിലൊക്കെ വരുമ്പോൾ അപ്പോൾ ഇതെല്ലാം സക്കുബായി ശ്രദ്ധിക്കും. ഓരോരുത്തരും വരുന്നവരെ അവർക്ക് അറിയില്ല, പക്ഷേ വീട്ടിലെ ജോലിക്കാരികൾ ഇതെല്ലാം ശ്രദ്ധിക്കും.
പല പ്രാവശ്യവും സാരിയുടെ തുമ്പിങ്ങനെ താഴോട്ട് വീഴും. മനഃപൂർവ്വം ഇങ്ങനെ ലൂസായിട്ട് ഇട്ടേക്കും. ഇവർ ഉദ്ദേശിക്കുന്നത് ഈ മിസ്സസ് ഖന്ന മനഃപൂർവ്വം ശരീരം എക്സ്പോസ് ചെയ്യാൻ വേണ്ടി, റിവീൽ ചെയ്യാൻ വേണ്ടിയാണ് ഇങ്ങനെ പാർട്ടിയിൽ ഇങ്ങനെ സാരിയുടെ തുമ്പ് പല പ്രാവശ്യമായിട്ട് വീഴ്ത്തുന്നത്. अरे इसमें दिखाने का क्या, ഭഗവാൻ ने सबको दिया है, किसी का छोटा किसी का बड़ा. എന്താണ് ഈ ശരീരത്തിൽ കാണിക്കാനുള്ളത്? എല്ലാവർക്കും തന്നത് തന്നെ ദൈവം തന്നത്. പിന്നെ എന്തിന് ഇവരിങ്ങനെ എപ്പോഴും റിവീൽ ചെയ്യുന്നത്? एक बार तो उसने कमाल ही कर दिया. हमारे घर में पार्टी चल रही थी, उसमें ये आई हुई थी. बाहर के बाथरूम में कोई गया था तो ये मेम साहब के बेडरूम वाले बाथरूम में गई. അതുപോലെ ഒരു ദിവസം നോക്കണോ, ഈ ഖന്ന മാഡം ഞങ്ങളുടെ വീട്ടിലൊരു പാർട്ടിക്ക് വന്നു. എന്നിട്ട് അവർക്ക് ടോയ്ലറ്റിൽ പോകണമായിരുന്നു. ഞങ്ങളുടെ കോമൺ ടോയ്ലറ്റിൽ ആരും ഉണ്ടായിരുന്നു. അതുകൊണ്ട് ഇവർ പൂജാ മാഡത്തിൻ്റെ ബെഡ്റൂമിലെ ടോയ്ലറ്റിൽ കയറുന്നുണ്ട്. ഉസി സമയം മേ ഭി ബാത്റൂം മേ ടവൽ രഖ്നേക്ക് घुसी. അപ്പോൾ യാദൃശ്യമായിട്ട് ആ ബാത്റൂമിൽ ടവൽ റീപ്ലേസ് ചെയ്യാൻ വേണ്ടി ഞാൻ അവിടെ ചെന്നു. तो मैंने देखा कि ये मेम साहब की मेकअप वाली टेबल की दराज में से कुछ निकाल कर पर्स में रख रही है. मुझे देखकर एकदम सीधी हो गई और कहने लगी. അപ്പം ഞാൻ ചെല്ലുമ്പോൾ കാണുന്ന കാഴ്ച എന്താണ്? പൂജാ മാഡത്തിൻ്റെ ബെഡ്റൂമിലാണ്. പൂജാ മാഡത്തിൻ്റെ ഡ്രസ്സിങ് ടേബിളിൻ്റെ ഡ്രോയർ തുറന്നിട്ട് ഇവരെന്തോ എടുത്ത് ഇവരുടെ പേഴ്സിലേക്ക് വെക്കുന്നു. എന്നെ കണ്ട ഉടനെ അങ്ങ് ഒന്നും അറിയാത്ത മട്ടി നേരെ നിന്നിട്ട് പറയും, സക്കുബായി മേ വോ ടിഷ്യൂ ढूंढ रही थी. ഞാൻ ടിഷ്യൂ പേപ്പറായിരുന്നു തിരക്കിയത്. मैंने कहा, मेम साहब टिश्यू तो आपके सामने पड़ा है, बाहर हॉल में भी है, हर जगह टिश्यू है. ഞാൻ പറഞ്ഞതാ എല്ലായിടവും ടിഷ്യൂ ഉണ്ടല്ലോ, തൊട്ട് മുമ്പിലുണ്ട്, ഹോളിലുണ്ട്, എല്ലായിടവും ഉണ്ട്. मुझे शक हुआ. मैं सीधी मेम साहब के पास गई और धीरे से उन्हें बताया. तो वे बोली, नहीं सकुबाई, ऐसा नहीं हो सकता, तुम्हें कोई गलत फहमी हुई है. ഞാനപ്പം നേരെ ചെന്ന് ഈ മെസ്സേജ് മാഡത്തിൻ്റെ ഇത് പറഞ്ഞു കൊടുക്കും. പക്ഷെ അവർ വിശ്വസിക്കുന്നില്ല. അവർ പറയുന്നത് നിനക്ക് എന്തോ തെറ്റിദ്ധാരണ ആയതാണ്. मैं बोली, पहले आप चलकर मेकअप वाली दराज में चेक कर लो. वो फिर भी नहीं मानी. मैंने कहा, देख लो, बाद में मत बोलना, मैं अकेली काम करने वाली बाई. അപ്പോൾ സക്കുബായി പറഞ്ഞിട്ട് അവർ വിശ്വസിക്കുന്നില്ല. കാരണം ഇവർ ഭയങ്കര ഹൈഫൈ ലേഡിയാണ്, വലിയ പണക്കാരിയാണ്. അപ്പോൾ ഇവരിങ്ങനെ കട്ടെടുക്കുമെന്ന് അവർക്ക് വിശ്വാസം പോരാ. അവസാനം സക്കുബായി പറയും, നോക്കിക്കോളൂ, പിന്നീട് പറയരുത്, കാരണം ഞാനേ ഉള്ളൂ ഇവിടെ ജോലിക്ക് നിൽക്കുന്നത്. അപ്പോൾ ഈ ഒരു ഇഷ്യൂവും ജോലിക്കാരികൾ ഫേസ് ചെയ്യുന്ന ഒരു വലിയ ഇഷ്യൂ ആണ്. വീട്ടിലെന്തെങ്കിലും കളവ് പോയാൽ ആദ്യം സംശയിക്കുന്നത് വീട്ടിൽ ജോലിക്ക് നിൽക്കുന്നവരെയാണ്. അതൊരു നാച്ചുറൽ ഫാക്റ്റാണ്. അപ്പോൾ ആ ഒരു ഇഷ്യൂവും ജോലിക്കാരികളുടെ ഇത്രയും ഇഷ്യൂസ് റേസ് ചെയ്ത നാദ്ര സഹീർ ബബ്ബർ നാച്ചുറലി ഈ ഇഷ്യൂവും റേസ് ചെയ്തു ഈ നാടകത്തിലൂടെ. അപ്പോൾ ഇതിൽ मैं यहाँ अकेली काम करने वाली बाई, बात मुझ पर आएगी, कुछ भी हो चोर तो हम लोगों को ही समझा जाता है. എന്തായാലും ഞങ്ങളെ തന്നെയാണ് കള്ളനെന്ന് കണക്കാക്കുന്നത്. मेम साहब ने दराज चेक की तो एकदम डर गई. हीरे की अंगूठी गायब. പറഞ്ഞത് ശരിയാണ്. മേം സാബ് വന്ന് സക്കുബായി ഇത്രയും കമ്പൽ ചെയ്തുകൊണ്ട് പൂജാ മാഡം വന്ന് നോക്കിയപ്പോൾ ആ ഡയമണ്ട് റിംഗ് മിസ്സിങ്. उन्होंने अंगूठी पार्टी में पहनने के लिए निकाली थी, फिर भूल गई. मेम साहब ने साहब को अंदर बुलाया. साहब बोले, नो पूजा, ऐसे कैसे हो सकता है. അപ്പോൾ ഈ കാര്യം പറഞ്ഞ് മേം സാബ് അപ്പം തന്നെ ഹസ്ബൻഡിനെ വിളിച്ച് കാര്യം പറയും, കപൂർ സാറിനോട് കാര്യം പറയും. അദ്ദേഹവും വിശ്വസിക്കുന്നില്ല. मैंने कहा, देख लो साहब, हो गया. അപ്പം ഞാൻ പറയും, സാറേ ഇത് നടന്ന കാര്യമാണ്. साहब बोले, अब क्या करें. मैं बोली, वो आप मेरे ऊपर छोड़ दो, वो साली जाड़ी को तो मैं सीधा कर दूँगी. അപ്പം ഞാൻ പറയും, നിങ്ങൾ ആരും വിഷമിക്കണ്ട, ഞാൻ കാര്യങ്ങൾ റെഡിയാക്കി തരാം. मेम साहब बोली, सकुबाई वो बहुत बड़े आदमी की वाइफ है. അപ്പോൾ പൂജ മാഡം പറയും, നോക്കൂ, അവർ ഭയങ്കര വലിയൊരു ഓഫീസറിൻ്റെ വൈഫാണ്. मैं बोली, अरे बड़े आदमी की वाइफ को वैसा बड़प्पन भी तो आना चाहिए, और फिर अमीर होना बड़प्पन की गारंटी तो नहीं. അപ്പം ഞാൻ അതിന് മറുപടി പറയും, വലിയ ആളുടെ വൈഫാണെങ്കിൽ അതേ രീതിയിൽ പെരുമാറണ്ടേ. അത് മാത്രമല്ല, സമ്പത്തുണ്ടെന്നും പറഞ്ഞ് അതിൻ്റെ രീതിയിലുള്ളൊരു പെരുമാറ്റം വരണമെന്ന് നിർബന്ധമൊന്നുമില്ല, ഗ്യാരണ്ടി ഒന്നുമില്ല. साली चोर, मैं मेम साहब को बोली, आप चिंता मत करो, कोई शोर नहीं होगा, कोई लफड़ा नहीं होगा, आपकी चीज़ आपके पास आ जाएगी, बस.
അപ്പം ഞാൻ പറയും നമുക്ക് ടെൻഷൻ അടിക്കേണ്ട കാര്യമില്ല, ഒരു ബഹളവും ഉണ്ടാവത്തില്ല, ആരും അറിയത്തില്ല, പക്ഷേ നിങ്ങളുടെ സാധനം നിങ്ങളുടെ മുതൽ നിങ്ങൾക്ക് കിട്ടും. സാഹബ് ബോലെ ഹാ സക്കുബായി കുച്ച് കരോ യാർ. അപ്പോൾ സാറും പറയും എന്തെങ്കിലും ചെയ്യ് സക്കുബായി. मैं बाहर आ गई, आई तो देखती क्या हूँ, वो हॉल में बैठ कर लपक लपक के काजू खा रही थी. വെളിയിൽ വന്നപ്പം വെളിയിൽ പാർട്ടി നടക്കുകയാണ് മുറിയിൽ. അപ്പോൾ അവിടെ എന്താണ് ഈ മിസ്സസ് ഖന്ന കാഷ്യൂനട്ട് ഇങ്ങനെ കഴിച്ചുകൊണ്ടിരിക്കുക. मैं वही दरवाजे के पास खड़ी उसको देखती रही. 1-2 मिनट के बाद डांस का म्यूज़िक चालू हुआ. 1-2 मिनट കഴിഞ്ഞപ്പം ഡാൻസിന് ടൈമായി. उसे डांस करने का बहुत शौक़ है और डांस करने में उसका 2-3 बार साड़ी का पल्लू नीचे गिरना ही गिरना. എനിക്കറിയാം മിസ്സസ് ഖന്ന ഡാൻസിൻ്റെ മ്യൂസിക് കേട്ട ഉടനെ ഡാൻസ് ചെയ്യാൻ ഡാൻസ് ഫ്ലോറിലെത്തും. എന്നിട്ട് അവിടെയും 1-2 പ്രാവശ്യം സാരി തുമ്പ് ഇങ്ങനെ വീഴും, അത് നിർബന്ധമാണ്. तो वो अपना पर्स रखकर डांस करने के लिए खड़ी हो गई. हमारे एक पड़ोसी हैं डॉक्टर अग्रवाल साहब, उनके साथ डांस करने लगी. अग्रवाल साहब को डांस करने का बहुत शौक़ है. उनको डांस करना नहीं आता. वो हमेशा रेलगाड़ी चलाते हैं ऐसे. അപ്പോൾ ഈ ഞങ്ങളുടെ എന്നിട്ട് അവർ ആരുടെ കൂടെ ഡാൻസ് ചെയ്യുന്നത്, ഞങ്ങളുടെ ഒരു നെയ്ബറുണ്ട്, ഒരു ഡോക്ടർ അഗർവാൾ. അദ്ദേഹത്തിന് ഡാൻസ് ചെയ്യാനൊന്നും അറിയില്ല, പക്ഷേ അദ്ദേഹത്തിൻ്റെ കൂടെ ഡാൻസ് ചെയ്ത്. मैंने एकदम मौका देख कर पास की टेबल पर रखा उसका पर्स उठा लिया और साड़ी के पल्लू में छिपा कर किचन में ले गई. അപ്പോൾ അവരവിടെ പേഴ്സ് അവിടെ വെച്ചിട്ടാണ് ഡാൻസ് ചെയ്യാൻ മിസ്സസ് ഖന്ന പോയത്. അപ്പോൾ ഞാൻ തക്കം നോക്കി ആരും കാണാതെ ആ പേഴ്സ് എൻ്റെ സാരി തുമ്പിൽ മറച്ചിട്ട് കിച്ചണിലേക്ക് കൊണ്ടുവന്നു. किचन में जाकर पर्स खोला तो उसमें हीरे की अंगूठी. मैंने झट से उसमें से अंगूठी निकाली और पर्स बंद किया और हॉल में आ गई. ഞാൻ ആ റിങ് അങ്ങ് മാറ്റിയിട്ട് പേഴ്സ് കൊണ്ട് തിരിച്ച് യഥാസ്ഥാനം വെച്ച്. मैंने देखा कि वो साली जाड़ी अभी भी नाच रही थी. मैंने मौका देख कर पर्स वहीं धीरे से वापस रख दिया. मेम साहब को साइड में बुलाया और अंगूठी उनके हाथ में दे दी. अंगूठी देखकर मेम साहब बोली सक्कू. अंगूठी കണ്ടപ്പം मेम साहब ने വിശ്വസിക്കാൻ വയ്യ, ഞെട്ടിപ്പോയി. सक्कू എന്ന് പറഞ്ഞു. मैंने कहा बक्कू. जब पार्टी ख़त्म हुई तो वो किचन में आई और 2-3 दाने इलायची और लौंग के मुंह में रख कर बोली बाय सक्कू बाय बाय. അപ്പോൾ പാർട്ടി തീർന്നപ്പം ഒന്നും അറിയാത്ത മട്ടി മിസ്സസ് ഖന്ന കിച്ചണിൽ വന്നു, ഏലക്കയെല്ലാം എടുത്ത് ചവച്ചു, എന്നിട്ട് ബായ് സക്കു ബായ് എന്നും പറഞ്ഞങ്ങ് പോയി. मैंने कहा बाई की बच्ची बड़ी इतरा रही होगी, सोच रही होगी कि इस घर से बड़ी कमाई करके ले जा रही है. घर जाकर पर्स खोल कर देखेगी तब पता चलेगा कि किसी ने उसकी वाट लगा दी. ഓ വലിയ കാര്യത്തെ വീട്ടിൽ പോവാണ് പേഴ്സുമായിട്ട്. അവൾ കരുതിയിരിക്കുന്നത് അവൾ ഇവിടുന്ന് ഡയമണ്ട് റിങ് അടിച്ചു മാറ്റിയെന്നാണ്. പക്ഷേ വീട്ടിൽ ചെന്ന് പേഴ്സ് തുറന്നു നോക്കുമ്പോഴാണ് മാഡത്തിന് കാര്യം ക്ലിയർ ആവുന്നത്. അപ്പോൾ അങ്ങനെ ഈ നിൽക്കുന്ന വീട്ടിൽ ഒരു കളവ് നടന്നതും സക്കുബായിയുടെ യുക്തി കൊണ്ട് ഇടപെട്ട് അത് തിരിച്ച് മേടിക്കുന്ന സക്കുബായി. അപ്പോൾ ഇവിടെ 2-3 ഇഷ്യൂസാണ്. ഒന്ന്, ജോലിക്ക് നിൽക്കുന്നവർ, ഈ എപ്പിസോഡിൽ നമ്മൾ കാണുന്നത് 2-3 ഇഷ്യൂസാണ്. ഒന്ന്, ജോലിക്ക് നിൽക്കുന്നവർ എത്ര അധ്വാനിച്ചാലും അവർക്ക് തോന്നുന്നത് ഈശ്വരൻ അവരോട് ന്യായം കാണിക്കുന്നില്ല എന്നതാണ്. രണ്ടാമത്തേത്, വീട്ടിൽ ജോലിക്ക് നിൽക്കുന്നവരുടെ ഈ ലീവ് എടുക്കുന്ന പ്രശ്നം, അതെപ്പോഴും ഒരു പ്രോബ്ലമാണ്. അവരുടെ ഒരു ജോലിയിലൊരു സെർട്ടനിറ്റി ഇല്ലാത്തത്, എപ്പം വേണേലും പിരിച്ചുവിടാമെന്നുള്ളൊരവസ്ഥ. പിന്നെ മൂന്നാമത്തേത്, അവരെ എപ്പോഴും ഒരു സംശയത്തിൻ്റെ നിഴലിൽ നിർത്തുന്ന ഒരു സമൂഹം. എന്തെങ്കിലും കളവ് പോയാൽ അവരെ ആയിരിക്കും എപ്പോഴും കുറ്റപ്പെടുത്തുന്നത്, സംശയിക്കുന്നത്. അപ്പം അങ്ങനെ ഈ വക ഇഷ്യൂസാണ് നാദ്ര സഹീർ ബബ്ബർ ഈ സക്കുബായി എന്ന സോളോ ഡ്രാമയിലൂടെ ഉയർത്തി കാട്ടിയിരിക്കുന്നത്. അപ്പോൾ ഇനി എനിക്ക് തോന്നുന്നു ഒന്നോ രണ്ടോ എപ്പിസോഡിൽ ഈ ഡ്രാമ നമുക്ക് തീരുന്നതായിരിക്കും. ഓക്കെ, അടുത്ത അപ്ലോഡിങ്ങിൽ കാണാം. അതുവരേക്കും നന്ദി, നമസ്കാരം.